आज आपण फरसबीचा ठेचा बनवणार आहोत। त्यासाठी बघा ही फरसबी घेतलेली आहे, 200 ग्रॅम फरसबी आहे। मी स्वच्छ नीट करून घेतली, पहिले नीट करायच्या अगोदर धुतलेली आहे आणि मग नीट केलेली आहे। तुकडे तुकडे केले तर तुम्ही बारीक केले तरी चालेल, एकदम असे तुकडे। मी काय करणार आहे, हे चॉपर मध्ये बारीक करणार आहे, कारण अख्खी अख्खी टाकू शकत नाही ना, म्हणून मी हे तुकडे करून घेतलेले। तर मी आता हे चॉपर मध्ये बारीक करून घेते। चॉपर मध्ये बघा बारीक करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत बारीक करायचं। ठेच्यासाठी बघा आपल्याला हिरव्या मिरच्या पाहिजे, ती अर्धा चमचा जिरे घेतले, लसणाची एक गड्डी घेतलेली, म्हणजे 20 पाकळ्या तरी लसणाच्या आहेत, आणि मोठं मीठ घेतले। तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल, आणि हे तिखटवाल्या मिरच्या आहेत तुम्ही कमी घेतल्या तरी चालतील। आता हे मी खलबत्त्यात कुटून घेते, अशा पद्धतीत बघा कुटून घेतलेलं, जास्त बारीक करायचं नाही। तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं, कारण आपण जिरं पहिलेच कुटले, त्यामुळे थोडंसं टाकायचं फोडणीला। आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, जास्त बारीक नाही कापलेला, असा मोठा मोठाच कापून घेतलेला आहे, आणि गॅस आपला मीडियम आहे। आता कांदा पहिला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आता ही मिरची आणि आपण लसूण कुटला होता ना, तो टाकून घ्यायचा। आता हे पण मिनिटभर परतून घ्यायचं, 2 मिनिट बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे आपण फरसबी बारीक केलं होतं बघा, अशा पद्धतीत झालेलं ते टाकून द्यायचं। तुम्हाला फरसबीची चटणी पाहिजे असली तरी कमेंट करा बरं का, आणि रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। असं बघा मिक्स करून घ्यायचं चांगलं। गॅस आता मीडियम केलेला आहे मी, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा एकसारखं असं चांगलं परतून घेतलेलं आहे 1-2 मिनटं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे बघा शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, शेंगदाणे भाजलेले आहेत आणि कुटलेले आहेत। आता हे पण मिक्स करूया। शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरनं बघा मी मिक्स केलेलं आहे, एक जागी करायचं असं। तुम्हाला जर चव बघून परत मीठ टाका, कारण मी कुटताना मिरची मीठ टाकलेलं आहे। बारीक गॅस करते, आणि ही 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं, तर झाकण काढूया आपण, आणि बघा किती मस्त असं झालेलं आहे। एकसारखं असं चांगलं हलवून असं बारीक गॅसवर ठेवलं की नाही की ही फरसबी शिजते, त्याला काय वेळ लागत नाही शिजायला, एकदम बारीक केलेली आहे। चवीला तर एकदम छान असा हा ठेचा लागतो, 2-3 दिवस राहतो हा। तुम्ही भाकरी संग, भाता संग, चपाती संग कशाबरोबर खाऊ शकता, प्रवासाला नेलं तरी चालेल। अशा वेगळ्या पद्धतीच्या काय काय जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। किती मस्त झालाय बघा, आणि चवदार असा 1 नंबर होतो। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।